माझ्यातून तू नवळ तुम्हाला सांगतो शास्त्राने चालायचं शास्त्रानं मला बाबूराव म्हणा चालणार नाही रोज एका जिल्ह्यात रोज एका तालुक्यात कधीच्या नव्हते असं नाही तेव्हा मला सांगायचंय नाथ महाराज मोठे का आपण मोठे हो महाराज ते असे कसे राहते तुरा एकनाथ महाराज येडे होते काय पहिले कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे सूर्यच होते पायी तेथे ढालगत निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली कानोबा तेरे तेरे ते तोंडाने बडबड केली म्हणून गाणे असं जाणून असते गाणं कवनातून असते काय असते मी जास्त बोलत नाही माझं कवनात गाणं असते आणि मग जे काही फिरायला त्याला जड होत ना भावकी आली ना म्हणजे आपली हाडकुजांनी पिवळी झालेली आता सुनबाईची कविता होणार आहे तुम्ही जेवढे हायटू केलेवाले तेवढ्यांना सगळ्यांच्या पाया पडेल मी माझ्या कवितेला जर कविता लिहिली ना तुमच्या पायाचं दर्शन करून मी तुमच्यापेक्षा लहान असेल मला काय फरक पडतो काय पडत म्हणून नाथ महाराज म्हणले महाराज पहिले कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारावी आणि त्याच्या पुढे म्हटले झेपरी झेपरी काय होशी मला खूपच टॅक्नो वगैरे वगैरे खडकलान दाखव उत्पन्न मला शाहीर मला कृपया तिकडे जावायला लागू नका कारण ही जशी दादांची आज किती पिढी आहे 6वी का 7वी पिढी आहे तेव्हाचं गाणं आहे तशी माझी किती पिढी माहिती आहे का 2 3 ही 5वी पिढी आमची आणि ते हळा मासात ते दिलेलं आहे पण गावाला जास्त बडबड नाही करायची मला कवनात गाणं गायचं जय श्री उत्तर देऊ द्या आणि मग
थोडस मंडळ नाही ना सांगू दे उत्तर सांगू दे मी तुम्ही सांगितले मंडळाने जे सांगितले तिकडे वळणार आहे पण मी काय उष्ण फिरायचं इतक्या लांब उष्ण ठेवायसाठी आलो पण अजिबात नाही त्यांचं म्हणणं आहे ती पुतना कोण होती पूर्वीची ती बळीची कन्या रत्नमाला होती कोण होती बळीची कन्या रत्नमाला होती आलं का प्रश्नाचं उत्तर हा याला म्हणतात बघडे हा रे बघडे हा बळीची कन्या रत्नमाला होती शायरांच्या सवालाचं उत्तर झालेलं आहे आता सुनबाईला साकी गायची होती पण साकी गायची आणि साकी झाल्याच्या नंतर आता येले तुरा नाचते ना मग आता आपण त्यांनी मग सांगितले ते भांडण काय दोघांचं मुळीच नाही भांडण कुणाचे शास्त्राचे भांडण शास्त्राचे मग शास्त्र पाहून घेईन आलं का लक्षात हे काय शायरांचं भांडण नाही पण खोटं बोलल्यावर रिटून बोलल्यावर जमणार नाही तर करायला पाहिजे आपल्या बापाच्या नावावर किती का आपण दुसऱ्याचे मान करतोय म्हणून